स्वतःला संघर्ष योद्धा म्हणणाऱ्या माणसांनी स्वतः ईडीला सामोरं जायचं, रडगाणं कशाला करायचं? तर जनतेचा पाठिंबा भेटला पाहिजे म्हणून त्यांनी प्रतिभा काकींनी रणांगणात उतरलं. चौकशीसाठी बोलवलं असेल तर त्यांनी जावं, चौकशी सामोरं जावं, कशाला रडगाणं करायचं? आता जनतेचा पाठिंबा भेटला पाहिजे म्हणून त्यांनी प्रतिभा काकींनी रणांगणात उतरलं. स्वतःला संघर्ष योद्धा म्हणणाऱ्या माणसांनी स्वतः ईडीला सामोरं जायचं, रडगाणं कशाला करायचं? त्याच्यामुळे या रडगाणे पार्ट 2 आहे आणि या पार्ट 2 मधूनही त्यांना त्यांची लोकप्रियता सिद्ध करता येत नाही म्हणून ते रडायचा प्रयत्न करतात. आमच्याकडे जसे भुलाबाईचे गाणे असतात त्यातला तो प्रकार आहे. काही मिनिटांपूर्वी ओबीसीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर आमच्याच महायुतीत असलेले शिवसेनाचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं अश्लील शिवीगाळ एका कार्यकर्त्याला केलेली आहे त्याचा मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो. अशा पद्धतीनं बोलून तुम्ही एखाद्या व्यक्तीचा अपमान करत नाही आहे तर तमाम ओबीसी समाजाचा अपमान करता. दुसरी गोष्ट, मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत आहे का याचं सुद्धा संशोधन झालं पाहिजे. आणि आपल्या वडिलाच्या वयाच्या व्यक्तीबद्दल असं बोलताना जर भान राहत नसेल तर पब्लिसिटी करता आणि राजकारणाकरता, विकृत राजकारणाकरता तुम्ही कोणत्या खालच्या पातळीवर उतरतात याचं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आपण याचं गहन चिंतन केलं पाहिजे. अशा पद्धतीनं वाह्यात बोलणाऱ्या आमदारांना तुम्ही चाप लावला पाहिजे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.